त्याच्यामुळे तारला नाही, कानाला बरं राहू दे, आपला बैल काय वांदा नाही, त्याच्यामुळे बैल आम्ही तारला नाही कुशेगाव. दादा कुठं ना कुठंतरी बैलगाडा क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत आहे म्हणजे, पण आता या अशा गोष्टी झाल्यावरती मनाला पण एक वाईट वाटतं. बघा 1 नंबर मधला आपला पळणारा बैल, एक सगळी मुंबईची पब्लिक त्याच्याकडे बघत असतं की आपला मेहरबान गेला तर खरोखर कुठं ना कुठेतरी नाव करेल. आज जसे आपले बघा हा बोनोलीचा रामाशेठ झाला, पक्षा झाला, मथुर झाला, यांनी गुलाल घेतला, पण आपल्या मेहरबाननी पण त्या मैदानामध्ये 100% गुलाल घेतला असता. तर आमची का फसवणूक झालं, मग आम्ही त्याबद्दल काहीच नाही बोलू शकत नाही. मी कानाला दोष नाही देऊ शकत, नानू ठाकूरला पण दोष नाही देऊ शकत. तर आमचं नियोजन करणारा मेन म्हणजे काना बादशाह आहे. तर कानाला दोघाही त्याला चांगला ते अखिलनी पण सांगितलेला आज लक्षात. पुन्हा तो त्याचा चिक्याचं नियोजन करतो, पण बिचरा बैल त्याचं नाव पण माझे तोडत नेत आहेत. त्या दोघाही कानाला ऍक्च्युअली बिलकुल बसवलं जाईल लास्ट पोस्ट. नशीब वाटलं का मी येऊन स्वतः पंपावर येऊन बैलाजवळ समोर आलो. त्यानंतर आम्ही घोटकरांचे सर्जाकडे मालकाकडे त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, ते चिक्यावाली मालकाही चर्चा केली. त्याने अक्षरशः कानाला एकदम फसवणूक हे केली. त्यामुळे आम्ही कानाला बोलू काय टेन्शन नको घेऊ, नेक्स्ट टाइम आपण बदला फिरू. कानादा तू स्वतः नियोजन करत, मनाला कसं वाटत होतं?